बुलेटिनच्या सुरुवातीला सर्वात मोठी राजकीय घडामोड। मनोज जरांगे हे विधानसभेमध्ये उमेदवार उभे करणार आहेत। जरांगेंनी विधानसभा लढण्याची मोठी घोषणा केलेली आहे। समीकरण न जुळल्यास आपण सगळ्यांना पाडणार असं देखील जरांगे यांनी म्हटलेलं आहे। जिथे आपल्या विचारांचा उमेदवार तिथे त्याला पाठिंबा देऊ असं सुद्धा जरांगे यांनी या बैठकीमध्ये या आजच्या सभेमध्ये जाहीर केलेलं आहे। सर्वच इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याची जरांगे यांनी सूचना दिलेली आहे। 29 ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्यासंदर्भात जरांगे ठरवणार आहेत। समीकरण जुळलं नाही जुळलं ती पुढे आणखीन विचार करू। वेळ आली अर्ज काढून घ्या म्हणलं घ्यावा लागेल। वेळेवर सूचना देईल, बरोबर का? आता वेळेवर सूचना देईल, काढून घे म्हणलं नाराज व्हायचं नाही। कारण शेवटचा शब्द सांगतो, का काढून घे म्हणल्यावर काढून घ्यायचं, कारण समीकरण जुळल नाही जुळल याच्यावर अवलंबून एक। आणि का काढून घेऊ म्हणतो, ज्यांनी मराठ्याला संपवलंय त्याला संपवायचं, त्याशिवाय गप्प बसायचं नाही। जसे जसे समीकरण जुळतील तसे तसे आपले सुद्धा निवडून आणू आपण। आता फक्त तुम्ही फॉर्म भरून घ्या। मला असं वाटतं आपण असं करावं, जिथं निवडून येतील तिथं उभा करा। दुसरं, एससीच्या आणि एसटीच्या ज्या जागा आहेत तिथं आपण उमेदवार देऊ नये। ऐका ऐका ऐका, आधी आपण तिथं उमेदवार देऊ नये। कोणत्याही पक्षाचे असू द्या, तिथं कोणत्याही म्हणतो, ते महायुती असो किंवा महाविकास आघाडी, जो आपल्या विचाराचा आहे म्हणजे आपल्या मागणीशी, त्याला आपलं लाखभर मतदान फुकट द्यायचं आणि त्याला निवडून आणायचं। जिथं आपण उभा करणार नाही तिथं पण जो आपल्याला त्या 500 रुपयाच्या बॉन्डवर लिहून देईल की तुमच्या मागण्याशी आम्ही सहमत आहेत, त्यालाच निवडून द्यायचं नाही, ते पुरे पाडून टाकायचं। तर 8 महत्त्वाचे मुद्दे। निवडून येण्याची क्षमता असेल तिथेच उमेदवार द्यावा असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। एससी एसटी साठी आरक्षित मतदारसंघामध्ये उमेदवार देऊ नये। आपल्या मागण्या मान्य असणाऱ्या उमेदवारालाच मत देऊ। 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती ते सगळं लिहून घेऊ। जिथे निवडून येऊ शकत नाही तिथे आपल्या मागणीला समर्थन देणाऱ्याला मतदान करू। तुम्ही अर्ज भरा, 29 तारखेला कुणाचा अर्ज मागे घ्यायचा ते सांगितलं जाईल। संमिश्र ताकद ठेवली तर मराठा जिंकून येणार। फॉर्म काढायला सांगितलं की फॉर्म काढायचा। ज्यांनी मराठ्यांना संपवलं आता त्यांना संपवायचंय। आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे सध्या आपल्याशी फोनवरून जोडले गेलेले आहेत। प्रकाश शेंडगेजी, आपलं स्वागत। आपण मनोज जरांगे यांचं भाषण ऐकलेलं असेल तर आपली पहिली प्रतिक्रिया काय? मनोज जरांगे विधानसभेमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहेत। नाही, कसं आहे की विधानसभेच्या निवडणुकीला भारताचा कुणीही नागरिक असेल तर तो निवडणुकीला उभा राहू शकतो। त्यामुळं ते उमेदवार उभा करणार असतील तर त्याला कुणाचे ऑब्जेक्शन असण्याचं काहीच कारण नाही आहे। फक्त प्रश्न इथं असा आहे की मराठा समाजाचे उभा करणार आहे आणि हे मराठा समाजाचे एकट्या, बघा महाराष्ट्राचं इलेक्शन असं आहे की कुठल्या एकाच इलेक्शन लढलं जाऊ शकत नाही आणि लढलं तरी ते जिंकता येत नाहीये काय। त्यामुळे कुठल्या, आता आमचे धनगर समाज आहेत एवढ्या मोठ्या संख्येने आहे, पण नुसतं धनगर म्हणून जो कुणी लढायला गेलं तर ते आमदार निवडून येऊ शकत नाहीत। जोपर्यंत सोबत जातीचा समूह सोबत नसेल किंवा इतर सगळ्या जमाती सोबत नसेल तोपर्यंत निवडून येणे शक्य नाही आहे। त्यामुळे जरांगेंचा प्रयोग जो आहे तो सरसेल फेल होणार आहे। कारण आम्ही वाट पाहत आहे जरांगेंची यादी कधी येते आणि कधी ते मैदानात येत आहेत मराठा म्हणून। तर नक्कीच ओबीसी आमची पण यादी तयार आहे, आमची सगळी यादी तयार आहे। आम्ही वाटच पाहतोय आले की आमचेही उमेदवार ओबीसी तिथं उभा राहणार आहेत। आणि येणारी निवडणूक जी आहे ही आता कुठल्या पक्षाच्या बेस लढली जाणार नसून ती जातीय समीकरणावरच त्या ठिकाणी लढली जाणार आहे। आणि ओबीसी आणि मराठा हा संघर्ष जो आहे तो पहिल्यांदा महाराष्ट्र इतिहासामध्ये या देशाला पाहायला मिळणार आहे। आणि त्याच्यामध्ये संख्याबळाप्रमाणे ओबीसीचे उमेदवार जे आहेत ना ते त्या ठिकाणी 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत। प्रकाश शेंडगेजी, एक आणखी महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या भाषणातला तो म्हणजे एससी एसटी साठी आरक्षित मतदारसंघ जे आहे त्या ठिकाणी ते उमेदवार देणार नाहीयेत, म्हणजे ओबीसींच्या विरोधात मात्र उमेदवार असणार।
हो, त्या ठिकाणी ते देऊ शकत नाही, घटनात्मक ते देऊ शकत नाही. त्यांनी म्हणलं मी द्यायचं उमेदवार मराठा समाज, ते देऊ शकणार नाही. बरोबर. त्यामुळे तसं एसटी जो ज्याच्याकडे एसटीचं सर्टिफिकेट आहे, ज्याचं एसटी सर्टिफिकेट आहे, तो त्या ठिकाणी उमेदवार म्हणून लढू शकतो. त्यामुळं यांनी ठरवलं तरी त्यांना उमेदवार त्या ठिकाणी त्याचा देता येणार नाही. आणि आता यांनी जर तुमच्या विरोधामध्ये उमेदवार उभे केले तर निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र दिसणार आहे? पहिल्यांदाच हा असा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसणार आहे. तेव्हा ओबीसीच्या सोबत गावगाड्यामध्ये दलित समाज आहे, मुस्लिम समाज आहे, एससी एसटी समाज जो आहे तो गावगाड्यामध्ये, कारण या प्रस्थापित मराठ्यांनी या सगळ्या बहुजन समाजाचं जे आहे त्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा कार्यक्रम केलेला आहे. आरक्षणामध्ये सुद्धा त्यांचे 3-13 वाजवलेले आहेत. त्यामुळं हा सगळा जो समाज गावगाड्याचा, हा जो भटके विमुक्त असतील, ओबीसी असतील, हा दलित मुस्लिम, सगळे वाट बघतात कधी आता हे एकदा निवडणूक होते आणि ह्याच्यामध्ये आपण कधी यांना पाडतो आणि कधी या ठिकाणी ओबीसीची आणि भटक्या विमुक्तांची मुलं जी आहेत ती त्या ठिकाणी आमदार म्हणून पाठवतील. त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे. कोण म्हणतील हा पक्ष मोठा आणि तो पक्ष मोठा, आता पक्षापेक्षा सुद्धा जो आहे हा जात जे आहे समूह जो आहे तो मोठा होणार आहे आणि जिसकी संख्या भारी हो उसकी उतनी साझेदारी, अशाच प्रकारे या निवडणुकीमध्ये हे होणार आहे. आणि शेवटी जो ओबीसी बहुजन की हित की बात करेगा वही इस महाराष्ट्र में राज्य करेगा. जे जे आता बघितलं आपण हरियाणामध्ये काय झालंय, जे ओबीसीच्या हितची बात भाजपने केली, भाजप सरकार आलं त्या ठिकाणी. त्यामुळे इथं जात आणि मराठा असा विषय घेऊन कुणी सत्तेत येऊ शकत नाही, त्यांचे उमेदवार पडल्याशिवाय राहणार नाही. निश्चित. प्रकाश शेंडगेजी, धन्यवाद. आपण सविस्तर प्रतिक्रिया या सगळ्यावरती दिली त्याबद्दल. भाजपचे नेते प्रसाद लाड सध्या आपल्यासोबत आहेत. प्रसाद लाडजी, तुम्ही मनोज जरांगे यांचं भाषण ऐकलेलं असेल तर त्यांनी या निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपले उमेदवार ते उभे करणार आहेत आणि अर्थात गेल्या काही दिवसांपासून ते भाजपवरती आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करतायत. हा थेट सामना होणार आहे? नाही, मला वाटतं की आजही जी भूमिका मनोजदादा जरांगे पाटलांनी घेतली ती भूमिका नरोवा कुंजरोवा अशी भूमिका आहे. तुम्ही अर्ज भरा, 29 तारखेला मी तुम्हाला सांगतो कोणी अर्ज मागे घ्यायचे. त्यामुळे स्पष्टपणे मराठा समाजासाठी ते लढतायत हे आजही स्पष्ट होत नाहीये. आम्ही जरी मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला विरोध केला असला तरी आरक्षणाला आम्ही कधीच विरोध केलेला नाहीये. ज्या पद्धतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं वैयक्तिक नाव घेऊन देवेंद्रजींना बदनाम करण्याचं, भाजपाला बदनाम करण्याचं काम ते करतायत. आज पुन्हा त्यांच्या वाक्यातून हेच दिसून येत आहे की ते कदाचित कोणासाठी तरी कोणाच्या बोलण्यावर काम करतायत की काय, हा संशय समाजाच्या मनामध्ये आहे. माझं म्हणणं आहे समीकरणं जुळल्यावर आपण बघू. ह्या अशा गोष्टींनी राजकारण किंवा उमेदवारी किंवा निवडणूक होत नाही. तर मनोजदादांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ज्या पद्धतीमध्ये ते समाजाला बरोबर घेऊन जाऊ इच्छित आहेत त्यांचं एका गोष्टीचं मी स्वागत करतो की त्यांनी एससी एसटी समाजाच्या उमेदवारांसमोर उमेदवार देणार नाहीत हे म्हटलं, त्याचं आपण निश्चित स्वागतच केलं पाहिजे. परंतु जे उमेदवार मराठा समाजाचे ते लढवणार आहेत त्या बाबतीतली त्यांची भूमिकाही संशयास्पद आहे. निश्चित. मग या निवडणुकीमध्ये तुमची नेमकी स्ट्रॅटेजी काय असणार आहे आता या सगळ्या मनोज जरांगे यांच्या भूमिकेनंतर? बघा, निवडणुकीची स्ट्रॅटेजी ही टीव्हीवरती बोलता येत नसते. आम्ही भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. आज देशामध्ये तिसऱ्यांदा पुन्हा एकदा प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी झाले आहेत. ते कार्यकर्त्यांच्या जीवावरच झालेले आहेत. मतदार राजा हा मोदीजींबरोबर देवेंद्रजींबरोबर आहे, आतापर्यंत मागच्या तिन्ही निवडणुकांमध्ये दिसून आलेला आहे. त्यामुळे जरी त्यांनी उमेदवार दिले तरी आमची स्वतंत्र यंत्रणा आमची लढण्याची आहे, जे आम्ही लढणार. निश्चित. प्रसाद लाडजी, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.